महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि महाशिवरात्रीचे महत्त्व. महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात. हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्त्वाचा सोहळा आहे. ही रात्र एवढी महत्त्वाची का आहे आणि आपण तिचा वापर कसा करून घेऊ शकतो हे सद्गुरू आपल्याला समजावून सांगत आहे. भारतीय संस्कृती एक काळी वर्षभरात 365 सण साजरे केले जात असत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्यांना वर्षभरातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे. हे 365 सण विविध कारणासाठी आणि जीवनातील विविध दृश्य डोळ्यांसमोर ठेवून साजरे केले जात होते. विविध ऐतिहासिक घटना, विजय किंवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती, उद्या पेरणी, लावणी आणि कापणी यासाठी ते साजरे केले जात होते. प्रत्येक परिस्थितीसाठी एक उत्सव होतो, परंतु महाशिवरात्रीचे महत्त्व वेगळेच आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रीमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे. या रात्री पृथ्वीचे उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलते असतो. याचा वापर करून घेण्यासाठी या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी रात्रभर सुरू असणाऱ्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ठाट ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहणे. अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तीसाठी महाशिवरात्री अतिशय महत्त्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती तसेच जगातील महत्त्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचे आहे. कुटुंबात रममाण होणाऱ्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोक अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रूंवर मात केली म्हणून साजरा करतात. परंतु योग्य व्यक्तीसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वतांशी एकरूप झाले तो दिवस आहे. ते पर्वतासारखेच बनले, अतिशय स्थिर. योग परंपरेत शिवदेव म्हणून पूजले जाते. नाहीतर त्यांना आदिगुरु म्हणजे ज्याच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्ष ध्यान केल्यानंतर एक दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्याच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्ण स्थिर झाले. त्यामुळे योग्य महाशिवरात्रीकडे स्तोर्याची रात्र या दृष्टीने पाहतात. समजुतीची बाजूला ठेवून दिल्या तरी सुद्धा योग्य परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्त्वाची मानली जातो. याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यामध्ये पुढे गेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता, तुमच्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला विश्व आणि आकांक्षा गंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट, या सर्व गोष्टी एकच आहेत आणि त्या लक्षवादी मार्गाने प्रकाशित होतात हे आज सिद्ध झाले आहे. प्रत्येक योगीमध्ये हे वैज्ञानिक सत्य म्हणजे अनुभवात्मक सत्य आहे. योगी या शब्दाचा अर्थ ज्याला या एकरूपतेचा साक्षात्कार झालेला आहे अशी व्यक्ती. जेव्हा मी योग असे म्हणतो तेव्हा मी कोणत्याही विशिष्ट पद्धतीविषयी बोलत नाही. अर्थगतेची माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असणे, अस्तित्वातील एक जाणून घेण्याची उत्सुकता म्हणजे योग. याचा अनुभव घेण्यासाठी संधी महाशिवरात्री रात्र म्हणून उपलब्ध करून देते. परमार्थाची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्वांसाठी महाशिवरात्री खूप महत्त्वाची आहे. ही रात्र तुमच्यासाठी एक उत्साहाने भरलेले आणि आध्यात्मिक जागृतीची हो. हर हर महादेव.